अर्थाने त्यांच्यावरती अन्याय आहे। आज पुऱ्या शहराचा विकास व्हावा हा सर्वांचा दृष्टिकोन आहे, पण कोत्रेवाडीचा भकास होऊ नये, त्या बाकीच्या शहरांचा विकास होत आहे त्याच्याबरोबर कोत्रेवाडीचाही विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे लोक बसले। कोत्रेवाडी वाचवा, कारण बऱ्यापैकी स्वच्छतेसाठी शासन सरकारी एवढा करोडो लाखो रुपये खर्च केले जातात। ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता नमुना हा आता गेल्या 10 वर्षापूर्वी आलेला आहे। पूर्वी जे काय ग्रामपंचायतीचे 1 ते 27 पर्यंत नमुने होते, तर नगरपंचायतीमध्ये मी तशा प्रकारचे नमुने असतील का, आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले जातात। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, हात धुवा, अनेक प्रकारचे काय नाही काय स्वच्छता, तशा आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छतेबद्दल लेक्चर लावली जातात, पत्र काढली जातात। आणि बाकी शहरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे आणि कोत्रेवाडीमध्ये दुर्गंधी आणायची आहे आणि त्यांच्यावरती अन्याय करायचा आहे, असं होऊ नये। जे करणारे त्यांना माझी नम्र विनंती आहे की कोत्रेवाडी सोडून कुठेतरी असा लोकवस्ती नसेल अशा ठिकाणी तुम्ही एखादा भाग निवडा आणि तिथे डम्पिंग ग्राउंड करा, कारण कोत्रेवाडीसुद्धा माणूस आहे, माणसं राहतात, त्यांचंही आरोग्यमान चांगलं राहावं हे आमच्या तालुक्यातील सर्व आम जनतेचं मत आहे। म्हणून कृपया डम्पिंग ग्राउंड होऊ नये म्हणून आमचा विरोध नाही आहे, पण तो कोत्रेवाडीमध्ये ज्या लोकांचा विरोध आहे त्या विरोधाला आमचं सहमत आहे। तरी माझी एक इथे जे प्रशासकीय अधिकारी असतील, पॉलिटिकल नेते असतील, या सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की या माध्यमातून कोत्रेवाडी तुम्ही वाचवावी अशा प्रकारची तुम्हाला नम्र विनंती करतो। आणि कोत्रेवाडीतल्या ज्या लोक बसलेले आहेत त्यांना माझ्या पक्षाचा माझा पूर्ण पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद।